तर आमदार प्रसाद लाड हे आता जरांगेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात त्यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे। सरकारने केलेल्या उपाययोजनांची ते जरांगेंना माहिती देणार आहेत असं देखील समजतंय। आमदार प्रसाद लाड हे मनोज जरांगेंच्या भेटीला सध्या पोहोचल्याची ही दृश्य आपण पाहतोय। मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात आमदार प्रसाद लाड आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। सरकारने या संदर्भात काय उपाययोजना केलेल्या आहेत याची देखील माहिती प्रसाद लाड हे जरांगे पाटील यांना देणार आहेत असं समजतं। तर या दोन्ही नेत्यांमधील चर्चेनंतर आता ते माध्यमांशी देखील संवाद साधणार आहेत। सरकारने केलेल्या उपाययोजनांसंदर्भात प्रसाद लाड यांनी जरांगेंना सविस्तर माहिती दिलेली आहे। नितेश महाजन आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। नितेश, प्रसाद लाड हे जरांगेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? प्रसाद लाड हे अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहे आणि प्रसाद लाड यांच्या सोबत यावेळेला भाजप आमदार नारायण कुचे देखील उपस्थित आहेत। दोघांमध्ये गळाभेट झालेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये आता दोघांमधील चर्चा सुरू होणार आहे। आपल्याला माहिती आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या काही मागण्यांसाठी काही दिवसांपूर्वी अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण केलं होतं आणि हे आमरण उपोषण सोडवताना राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड हे दोघेही यांनी पुढाकार घेतला होता आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना त्यांच्या मागण्याबाबत ज्या काही आश्वासनं दिलेली होती त्याबाबत राज्य सरकारने काही आश्वासनांची पूर्तता केलेली आहे। राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्याबाबत काही निर्णय घेतलेले आहेत आणि आतापर्यंत कोणकोणते निर्णय राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्याबाबत घेतले हे आज प्रथमतः मी सन्माननीय माझे बंधू मनोज दादा जरांगे पाटलांकडे त्यांचा भाऊ म्हणून पुन्हा एकदा आलो आहे सांगतोय। आज अंतरवाली सराटीमध्ये मनोज दादांची भेट घेण्याची दोन कारणं होती। एक, 30 तारखेला दादानी माननीय विखे पाटील साहेब मी स्वतः येऊन त्यांना विनंती केली। माननीय मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने जी SOP दिली त्या SOP त्यांनी मराठा विषयाचे अभ्यासक तज्ज्ञ सर्व जिल्ह्यातले विभागातल्या लोकांची चर्चा करून सर्व आपण मराठा बांधवासमोर जनतेसमोर मीडियासमोर केल्यानंतर त्याने आमच्या विनंतीला मान ठेवून उपोषण सोडले। खरं तर दादांनी उपोषणाला बसूच नाही माझी त्यांना पहिल्यापासून विनंती होती। उन्हाचा काळ आहे, प्रचंड मोठं ऊन होतं आणि त्याच्यामध्ये दादा जाऊन वारवात बसले, उन्हात बसले आणि मला खरीच सकाळपासून ती काळजी होती की त्यांच्या तब्येतीची होती, एक भाऊ म्हणून होती। परंतु मी पहिल्यांदा त्यानंतर मीडियासमोर आज पहिल्यांदाच येतो आहे कारण हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा त्यांची तब्येत बरी नव्हती ती पाहण्यासाठी गेलो होतो। तर मी त्यांचा आभार मानायला आलो की आपण ते उपोषण आमच्या शब्दासाठी माझ्या शब्दासाठी मागे घेतलं, त्यासाठी मी तुमचं शतशः आभारी। त्यानंतर माझं त्यांचं बोलणं झालं आणि मग अनेक निर्णय आपण त्या प्रक्रियेमध्ये केले। मला असं वाटतं की हे निर्णय करत असताना जेवढे फास्ट निर्णय किंवा जेवढे फास्ट GR या मागच्या 10, 12, 15 दिवसात झाले तेवढे कदाचित कधी झाले नव्हते आणि त्याचा मला आनंद आहे की एक वाटाघाटीचा सेतू बनण्याचा मी जो प्रयत्न केला तो सेतू मी असं नाही म्हणणार की तो पूर्ण झाला, अजून सेतू खूप मोठा आहे आणि तो सेतू पूर्ण करत असताना दादाला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी अजून मला खूप समाजासाठी करायचं आहे आणि ते करत असताना काही प्रयत्न जे आम्ही पूर्ण केले ते पूर्णत्वाकडे जात आहेत याची मला आनंद आहे। ज्यामध्ये आपण एक मोठी मागणी केली होती की MIDCमध्ये मुलांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत। त्या MIDCमध्येचं लकीर परिपत्रक तात्काळ काढलं गेलं। दुसरी आमची मागणी होती की आमच्या काही बांधवांनी स्वतःचं या आरक्षणामध्ये बलिदान दिलं, त्यांच्या कुटुंबाला मदत झाली पाहिजे। त्या मदतीचा GR देखील निघाला आणि माझ्या माहितीप्रमाणे धनादेश देखील वाटले गेले। माननीय कुचे साहेबांच्या पण मतदारसंघात त्याचं घरी जाऊन देण्यात आलं आणि मला एक गोष्टीचं त्याचा आनंद यासाठी आहे की माझ्या मराठा कुटुंबाच्या बांधवाला आज काही ना काहीतरी फुलना फुलाची पाकळी म्हणून दादाच्या प्रयत्नाने ती मदत झाली
आणि आज ग्रामीण भागातल्या एका कुटुंबाला 10 लाखाची जर मदत झाली तर निश्चितपणे त्याच्यासाठी एक आधारवड निर्माण होतो आणि आधारवड दादांच्या आशीर्वादाने आणि माननीय देवेंद्रजींच्या प्रयत्नांनी झाला याचा देखील मला आनंद आहे. त्यानंतर आमची मागणी होती की आम्ही SOP बनवावी आणि ती SOP दादांना दाखवूनच बनवली गेली. त्यामध्ये काही छोटे मोठे सुचवले होते ते 2 दिवसानंतर करून पुन्हा दादांकडे पाठवले गेले. हे सगळे कागदपत्र मी इथं आणलेले. ती SOP देखील दिली गेली. त्यानंतर हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून आपली कुणबी प्रमाणपत्र वाटली गेली होती. त्याचं व्हॅलिडेशन होत नव्हतं. त्यासाठी काही नियमावली आपण बनवायची होती. मी काल रात्री दादा श्रीकांत साहेबांशी पण बोललो, डिव्हिजनल कमिशनरजी ते मैसूरला आहेत, परंतु त्यांनी तात्काळ मिसाळ साहेब आणि छत्रपती संभाजीनगरला ॲडिशनल कलेक्टर मॅडमशी पण माझं बोलणं करून दिलं आणि त्या पद्धतीमध्ये ज्या पद्धतीमध्ये अपेक्षित आम्हाला आहे त्या पद्धतीमध्ये आज मराठवाड्यामध्ये तरी काम चालू आहे. तसंच काम पश्चिम महाराष्ट्रात देखील चालू आहे. कोकण आणि इतर डिव्हिजनमध्ये आम्ही आढावा घेतो आहोत. आचारसंहिता 22 तारखेपर्यंत आहे, त्यामुळे काही गोष्टीची अडचण आहे. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, दादांच्या प्रयत्नामुळे 1 तारीख म्हणजे 30 तारखेला दादांचं उपोषण संपलं आणि 1 तारखेपासून 18 तारखेपर्यंत जवळजवळ 613 नवीन अर्ज आले आणि त्या नवीन अर्जापैकी 476 लोकांना जात पडताळणी प्रमाणपत्र दिलं गेलं आणि 137 अर्ज शिल्लक आहेत. त्याची देखील मी माहिती घेतली. येणाऱ्या 3-4 दिवसात ते देखील अर्ज केले जातील. दादांची सर्वात मोठी मागणी होती की शिंदे समितीला पुन्हा 1 वर्ष मुदतवाढ द्यावी. ती शिंदे समितीची मुदतवाढ देखील आम्ही दिलेली आहे आणि त्यामध्ये शिंदे समितीला जे 58 लाख नोंदी मिळाल्या त्या नोंदी जिल्हानिहाय, तालुकानिहाय, ग्रामपंचायतनिहाय आपण प्रत्येक ग्रामपंचायतीत त्या लावायच्या आहेत, त्याच्या दिवंडी पिटवायच्या आहेत. त्याची एक प्रत 58 लाख नोंदींचा एक त्याला आपण पेनड्राईव्ह नाही म्हणणार, त्यासाठी हार्ड डिस्कच द्यावी लागेल. ती हार्ड डिस्क दादांना द्यायची आहे आणि त्याच्या प्रिंटेड कॉपी देखील दादांना द्यायची आहे, जेणेकरून समाजाची लोक घराघरामध्ये गावागावामध्ये जाऊन एखादा जर व्यक्ती कोण आला नसेल, राहिला असेल, त्याला माहीत नसेल तर तो येऊन त्याचं नोंदणी प्रमाणपत्र घेऊन जाईल. ते देखील आपण केलं आहे. तो डेटा खूप मोठा असल्यामुळे त्याच्यावरती मंत्रालयात एक कक्षच काम करतं आहे आणि मला वाटतं 30 दिवसाची आम्ही दादांची त्यासाठी मुदत घेतली होती. 30-32 दिवसात तो देखील डेटा देण्याचं काम आणि गावागावात दवंडी पेटवून काम करायचं चालू झालं. एका गोष्टीचा आनंद असा आहे की सन्माननीय विखे पाटील साहेब या उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत, माननीय मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी देखील याचा आढावा माझ्याकडनं दादा घेतला आणि त्या सगळ्यांच्या आदेशानंतर यंत्रणा जी जोरात कामाला लागली आहे. यामध्ये आता ॲडिशनल कलेक्टर मिसाळ साहेब देखील इथे आलेत, परंतु सरकारची एक भूमिका फार स्पष्ट आहे की यामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यांनी समाजाच्या लोकांना कुचकाई काम करून